नमस्कार सगळ्यांना, परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करण्याची पद्धत। जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, तेवढंच मला प्रोत्साहन मिळेल। आणि एक प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल। आणि कृपया पूर्ण व्हिडिओ पहा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच कामाला येईल असं माझी अपेक्षा आहे। तर पाहू शकता तुम्ही SIP सुरू करणे ही एक सोपी आणि शिस्तबद्ध प्रक्रिया आहे। स्टेप्स आपण काय फॉलो करूया SIPच्या पहा तुम्ही। KYC पूर्ण करा। नो युअर कस्टमर पूर्ण करण्यासाठी आवश्यक दस्तावेज पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा पत्ता, बँकचा तपशील, कॅन्सल चेक लागतात, लक्षात घ्या। ऑनलाईन KYC प्लॅटफॉर्म कुठले आहेत, कुठून तुम्ही चालू करा। ग्रो एक टॉपचा आहे, नंतर झिरोदा आहे, पेटीएम आहे, मनी आहे। KYC इलेक्ट्रॉनिक KYC जलद आणि पेपरलेस प्रक्रिया आहे। व्हिडिओ KYC किंवा OTP आधारित KYC करता येते। म्हणजे हे सबमिट केल्यानंतर एक OTP येतो, ते OTP आल्यानंतर व्हिडिओ KYC करता येते। आपल्या मोबाईलवरून कोणा लॅपटॉपचे वेब करून आपल्याला एक पासपोर्ट सारखा एक फोटो जनरेट करतात ते व्हिडिओ कॉल। अशा पद्धतीने KYC पूर्ण करता येते। सेकंड, म्युच्युअल फंड योजना निवडा। तुमच्या उद्दिष्टानुसार म्युच्युअल फंड निवडा। इक्विटी फंड जास्त जोखीम किंवा उच्च परतावा तुमच्या बजेटनुसार। डेट कमी जोखीम असते, स्थिर असतो परंतु परतावा। हायब्रिड फंड मध्यम जोखीम मध्यम परतावा असतो। ELS फंड म्हणजे टॅक्स सेव्हिंग फंड असतो, याला टॅक्स लागत नाही, याला कर बचतीसाठी असतो तो। उदाहरण बघा, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी लार्ज कॅप फंड असतात। लॉंग टर्मला इक्विटी आणि लार्ज कॅप। स्थिर असेल तर डेट फंड लागतो त्याला। तिसरा आहे SIP रक्कम आणि कालावधी निवडा। SIP रक्कम 5,000 पासून सुरू करता येते, कमीत कमी पासून। शॉर्ट टर्म कशाला म्हणतात हे तुम्हाला माहीत नसेल। SIP मध्ये 3 ते 5 वर्षापर्यंत शॉर्ट टर्म म्हणतात, लॉंग टर्म म्हणतात 10 ते 20 वर्षापर्यंत। चक्रवाढीचा जास्त फायदा इथं होतो लॉंग टर्मला, कंपाऊंडिंग इंटरेस्ट जे आपण म्हणतो SIP मध्ये तो। तुमच्या गुंतवणूक उद्दिष्टानुसार रक्कम आणि कालावधी निवडा। ओके। 4 नंबर आहे SIP प्लॅटफॉर्म निवडा। ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म आहेत, तुम्हाला मागे सांगितलं। ग्रो, झिरोदा, कॉइन आहे, पेटीएम, मनी, ET मनी। ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वेबसाईटवरून सुद्धा करता येतात तुम्हाला। SBI म्युच्युअल फंड डायरेक्ट करता येते, HDFC म्युच्युअल फंड आणि ICICI प्रुडेन्शियल फंड। ऑफलाईन करायचं असेल तर म्युच्युअल फंड वितरक किंवा बँकेतून SIP करू शकता। म्युच्युअल फंड वितरक म्हणजे कुठले, हे SIP हे SBI म्युच्युअल फंडचे काय विभागीय ऑफिस असतात, HDFC बँकेचे ऑफिस असतात, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता त्यांच्याकडून ऑफलाईन सुद्धा। ॲटो डेबिट सेट करा। ॲटो डेबिट नॅशनल ऑटोमेशन क्लिअरिंग हाऊस NAC मॅन्डेट सेटअप करा। ठराविक तारखेला तुमच्या बँक खात्यातून SIP रक्कम आपोआप वजा करता येईल। तुम्हाला SIP कुठलीही ठराविक तुम्ही डेट निवडा, 5 निवडा, 10 निवडा, 15 तारीख निवडा, 20 तारीख निवडा, बरोबर त्या तारखेत जर तुमच्या लक्षात नसेल तर अकाउंटवर पैसे असतील तर ॲटोमॅटिकली तुमचे कटून जातात हप्त्यासारखं। SIP सुरू करा आणि ट्रॅक निवडा। SIP सुरू केल्यानंतर तुम्ही फंड परफॉर्मन्स ट्रॅक करू शकता। SIP स्टेटमेंट नियमितपणे ईमेलद्वारे मिळू शकतो। SIP स्टेटमेंट असतो तो मिळू शकतो। आता लॉंग टर्म फोकस करा तुम्ही। SIP जास्त दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असतो। टॉपअप उत्पन्न वाढल्यास SIP रक्कम वाढवता येते। 5,000 जर आता असेल तुमचे पगार किंवा उत्पन्न वाढला असेल त्याला 500,000 नंतर तुम्ही वाढवू शकता। वेगवेगळ्या फंडात गुंतवणूक करा, म्हणजे SBI HDFC म्हणजे इक्विटी, नंतर लार्ज कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, असं कर बचत असं ELS फंडामार्फत 1.5 लाखापर्यंत टॅक्स बचत होते आपली। SIP सुरू करा आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करा आणि संपत्ती निर्माण करा मित्रांनो। तर हे होते छोटीशी बेसिक आहे, तुम्ही समजू शकताय। धन्यवाद मित्रांनो।